नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण पाहताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची निवडणूक जाहीर झाली होती. त्याचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये एक प्रामुख्यानं आपल्याला लक्षात येतंय की एक उदाहरण पुण्यासारख्या महानगरपालिकेचं सांगतो की जिथं 165-67 नगरसेवक आहेत. यामध्ये जवळपास 40 ते 42 ओबीसी आरक्षण आहे. 42 ठिकाणी ओबीसी जागेचं आरक्षण आहे. त्याच्यामध्ये अर्ध्या महिला आणि अर्धे पुरुषांच्या जागा आहेत. परंतु पाठीमागच्या काळामध्ये जे मराठा समाजानं जे आंदोलनं केली की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्यावं, त्याचं तसं झालेलंही आहे. म्हणजे खरं पाहता ज्या मराठा समाज ज्याला कुणबी मराठ्याचं आरक्षण हवं आहे शिक्षणासाठी, त्यांना मिळत नाही. परंतु राजकारणी लोकांना मात्र मराठा आरक्षण जे कुणबी मराठा म्हणून आहे हे सर्टिफिकेट मात्र लगेच मिळते. आणि त्याची प्रचिती म्हटलं तर बारामतीची जिल्हा परिषदेची जी निवडणूक 7 वर्षापूर्वी झाली होती, या ठिकाणी रोहित पवार हे ओबीसीच्या जागी निवडून आले होते. तसंच आता महानगरपालिकेची जी निवडणूक आहे, पुण्यामधल्या 42 ठिकाणी ओबीसी आरक्षण जाहीर झालेलं आहे. आणि या ठिकाणी जेमतेम 8 ते 10 मूळ ओबीसींना तिकीट दिलं गेलेलं आहे आणि इतर सगळ्या जागा ह्या मराठा समाजानं कब्जा केलेला आहे. म्हणजे मराठा समाजाकडे जे ओबीसीचे जे दाखले आहेत कुणबी मराठा, या कुणबी मराठ्याच्या दाखल्यावरती त्यांनी ओबीसी मधून फॉर्म भरवले, तिकीट बळकवलं. म्हणजे पुणे शहर हे सगळं नातेगोत्याचं शहर आहे, सगळ्या सोयऱ्यांचं शहर आहे. जसं की मुरलीधर मोहोळ भाजपचे, परंतु त्यांचं नातं सगळं बापू पठारे असतील, म्हणजे हे सगळे एकमेकाचे नातेवाईक. तर असे अनेक प्रकरण आहे. म्हणजे ओबीसीच्या जागेवरनं बापू पठारे हे आमदार असताना त्यांच्या मुलाला ओबीसीच्या जागेवरनं तिकीट दिलं गेलं. असं अनेक उदाहरण आहेत. आणि ते ओबीसीचे जे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी याचिका दाखल केली ते मंगेश ससाने, त्यांनी देखील या विषयावरती सूचक असं भाष्य केलेलं आहे. त्यांनी काल सगळ्या जागांचा आकडेवारीच सांगितली की महाराष्ट्रामधली की मूळ ओबीसीच्या जागी किती मराठा समाजानं कब्जा केलेला आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. मराठा समाजाचं जे आंदोलन आहे हे आरक्षणासाठी देशभर गाजलं की आरक्षणासाठी जी आंदोलनं झाली, लाखो लोकांचे मोर्चे झाले, परंतु शांततेत झाले. त्यानंतर मात्र दुसरी मागणी पुढे आली की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं. आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जी आंदोलनं केली, आपण पाहिली की ही आंदोलनं कशी झाली. आणि काहीच कुणबी नोंदी ज्या शोधण्याचं काम सुरू होतं हे महाराष्ट्रभर शोधलं गेलं. सगळ्या सरकारी दप्तरांमध्ये कुणबी नोंदी शोधल्या गेल्या आणि 58 लाख मराठा समाजाला दाखले दिले गेले असं काहीच सांगितलं जातं. आता मूळ ह्याच्यामध्ये जे मराठा समाजाच्या आरक्षणाला जो विरोध झाला हा छगन भुजबळ असतील किंवा ओबीसी नेते जे आहेत लक्ष्मण हाके असतील किंवा इतर सगळे बबनराव तायवाडे यांनी या सगळ्या गोष्टींना विरोध केला होता. परंतु राजकीय आरक्षण का शिक्षणासाठी आरक्षण, मराठा समाजाच्या आंदोलनात जे सांगितलं जात होतं की आम्हाला फक्त शैक्षणिक आंदोलन हवं आहे, परंतु ते शैक्षणिक आंदोलनाची खरी पाहता मराठा समाजाला सुद्धा गरज आहे, परंतु राजकीय आरक्षणाची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये 2 बाबी गणल्या गेल्या जे लक्ष्मण हाके यांनी सांगितलं गेलं की बाबा गावगाड्यातलं जे ओबीसी समाजाचं जे राजकारण आहे हे राजकारण संपवण्यासाठी म्हणून हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा घाट घातला जातोय. आणि तोही तितकाच कराय की ओबीसी मध्ये जे इतर जाती आहेत, छोटा छोटा जो वर्ग आहे हा वर्ग निवडून येणं शक्य आहे, कठीण आहे. आता पुणे महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, या निवडणुकींच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा उपस्थित झालेला आहे आणि हा मुद्दा पुन्हा चर्चेसाठी आलेला आहे. आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा हे सगळं आपल्याला जाणवलेलं आहे की काल मंगेश ससाने जे आहेत ओबीसी आरक्षणाचे, ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, तर त्यांनी सुद्धा काल चिंता व्यक्त केली. तसंच महाराष्ट्रामधल्या जे 29 नगरपालिका
नगरपंचायता, महानगरपालिका या ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या आहेत, या ठिकाणी मात्र मूळ ओबीसी जो आहे हा मूळ ओबीसी बाजूला राहिला आणि नवीन ज्यांनी ओबीसीचे दाखले काढले गेले, जे राजकारणामध्ये घराणेशाही म्हणून गणली जाते, तर या लोकांचंच सध्या प्राबल्य आपल्याला दिसून येत आहे. पुण्यामध्ये जवळपास 40 ते 42 ओबीसींसाठी जागा आहेत. या ठिकाणी मात्र मूळ ओबीसी 8 ते 10 जणांना फक्त तिकीटं दिली गेलेली आहेत. इतर सगळी तिकीटं हे जे घराणेशाहीचं राजकारण करणारा जो मराठा समाज आहे त्यांच्याकडे दाखले आहेत ओबीसीचे, आणि त्यांनाच ते दाखले तिकीटं दिली गेली. जसं की नाना भानगिरे मराठा समाजाचे, त्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये ते ओबीसी मधून निवडून आले होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू पठारे आहेत शरद पवार गटाचे आमदार, आणि त्यांच्या मुलाला आणि मुलीला भारतीय जनता पक्षामधून ओबीसीच्या कोट्यातून तिकीट दिलं गेलेलं आहे. तसंच जे आता पुण्याचे खासदार आहेत मुरली अण्णा मोहोळ, हे सुद्धा ओबीसीतूनच, त्यांनी ओबीसी प्रभागातूनच निवडणूक लढवली होती. पुणे महापालिकेला ते नगरसेवक झाले आणि महापौर सुद्धा झाले. त्यांच्या विरोधामध्ये जो उमेदवार उभा होता त्यांनी याबाबतची केस दाखल केलेली होती, परंतु आता त्यांची जी केस जी सुरू आहे जवळपास 6-7 वर्ष झालं तरी त्या केसचा अजून निकाल झालेला नाही. त्याहून दुसरी गोष्ट अशी की त्यांची जी जात पडताळणीची जी फाईल होती ही फाईलच गायब झाली असल्याचं जात पडताळणी विभागानं सांगितलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं हे जे राजकीय धनदांडगे आहेत, म्हणजे राजकारणामध्ये ज्यांचं प्राबल्य आहे, जे घराणेशाही आहे आजवर, ही घराणेशाही प्रत्येक माणसाकडे घराणेशाहीच्या कुणबी मराठ्यांचे दाखले आहेत. म्हणजे खरं पाहता मराठा समाजाला जे ओबीसीतून आरक्षण हवं होतं किंवा जे ज्यांच्याकडे दाखले आहेत मराठा समाजाकडं, ते खरं पाहता शिक्षणासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता, किंवा ज्याला शिक्षणाची गरज आहे त्या माणसासाठी ह्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता. परंतु जे धनदांडगे, जसं पाहिलं की शरद पवारांच्या घरात सुद्धा त्यांचे जे नातू आहे रोहित पवार, त्यांनी सुद्धा गेल्या पंचवार्षिकची म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक ओबीसी मधून लढवली होती आणि ते जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून सुद्धा निवडून आले होते. म्हणजे पवार कुटुंबियासहित महाराष्ट्रामध्ये जेवढा मराठा समाज आहे राजकारणातला, राजकीय दृष्ट्या जो मोठा आहे, या सगळ्यांकडं कुणबी मराठा समाजाचे दाखले आहेत आणि त्याचा उपयोग हा राजकारणासाठीच केला जातो. म्हणजे ज्या गरीब मराठा समाजाला दाखला मिळायला पाहिजे की तो शिक्षणासाठी दाखला मिळणं गरजेचं होतं, परंतु खरं पाहता महाराष्ट्रामध्ये या सगळ्या धनदांडग्या मराठ्यांनी कुणबी मराठ्याचे दाखले हे अगोदरच मागल्या 7-8-10 वर्षापूर्वी काढून ठेवलेले आहेत आणि त्याचा उपयोग हा हे राजकारणासाठी करतायत. आणि राजकारणातून निवडणुका म्हणजे ओबीसीच्या जागांवरती कब्जा केला जातोय आणि ओबीसीच्या हक्कावरती गदा आणण्याचं काम ह्या राजकीय मंडळीकडून सुरू आहे असं आपल्याला काहीसं दिसतंय. तर याबाबत जे ओबीसी आरक्षणाचे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे जे मंगेश ससाने आहेत, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काल ह्या सगळ्या गोष्टींवरती वर्णन केलेलं आहे की ओबीसींच्या जागेवरती कसं राजकारणी, हे जे धनदांडगे राजकारणी आहेत, हे कसा ओबीसीच्या जागेवरती हक्क सांगतात आणि तिथं तिकीट मिळवतात. म्हणजे पुणे शहर जे आहे हे सगळं एकमेकाच्या सगळे सोयऱ्यांचं आहे. मुरलीधर मोहोळ हे भारतीय जनता पक्षाचं तिकीट वाटपाचं काम त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सोयीस्करपणे आपल्या सगळ्या नातेवाईकांना तिकीट कशी दिली गेलेली आहेत आणि ती ओबीसीची जरी जागा असली तरी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ओबीसीचं, त्या मूळ ओबीसींना बाजूला ठेवून त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आपल्या नातेवाईकांना तिथं तिकीट दिली गेलेली आहे असा आरोप हा लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांनी केलेला आहे. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की आता हे सगळ्या सोयऱ्यांचं जे आरक्षण आहे हा वाद पुन्हा एकदा आपल्याला पेटतोय असं काहीसं दिसतंय. म्हणजे ह्या जरी आता निवडणुका झाल्या तरी नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये मूळ ओबीसी सोडून किती इतर मराठा समाजाचे जे प्रस्थापित आहेत ते या जागेंवरती निवडणुका लढवत आहेत आणि किती जण निवडून येत आहेत यावरनं सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये वादंग निर्माण होईल असं आपल्याला दिसतंय. म्हणजे ही सगळी आकडेवारी कोर्टामध्ये सुद्धा दाखवली जाईल की बाबा
आरक्षण जे ओबीसी समाजाला दिलं गेलेलं आहे, हे जे धनदांडगे आहेत, हे कशा पद्धतीनं ओबीसीच्या जागेवरती सुद्धा कब्जा केला गेलेला आहे यांनी. आणि मग ह्या धनदांडग्यांच्या समोर मूळ ओबीसीतला कुंभार असेल किंवा अजून कुणी असेल ओबीसी मध्ये येणारा, हा माणूस सहजासहजी निवडून येऊ शकतो का, हा प्रश्न सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित केला जाऊ शकतो. आज जरी ह्या सगळ्या सोयऱ्यांनी स्वार्थापोटी जरी या राजकारणी लोकांनी ओबीसी मधून उमेदवारी अर्ज दाखल केले जरी असले, तरी त्याचा तोटा मात्र मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणावरती नक्कीच होऊ शकतो, असं काहीच चित्र दिसतंय. म्हणजे ओबीसी समाज हा राजकारणातून बाहेर फेकला जाऊ शकतो. आणि यामुळं कोर्टामध्ये सुद्धा ही सगळी बाब कोर्टाच्या सुद्धा लक्षात आणून दिली जाऊ शकते. त्याच्यामुळे या धनदांडग्यांनी राजकारणावरती खरी पाहता गदा आणतायत की काय, असंच काहीच आपल्याला चित्र दिसतंय. तर आज एवढंच. यापुढे देखील काय होईल याचं ते सुद्धा आपण वेळोवेळी याच्यामध्ये लक्ष देऊन राहणारच आहोत, बघणारच आहोत. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव काळे पाटील.